तेलंगणा हद्दीमध्ये आहोत। इथून अर्धा किलोमीटरवर महाराष्ट्र हद्द सुरू होत आहे। 2006 मध्ये ह्या तेलंगणा आणि महाराष्ट्र दोन राज्याला जोडणाऱ्या मार्गाचा दोन्ही राज्यांनी विचार विनिमय करून माननीय जिल्हाधिकारी आदिलाबाद, डिप्टी कलेक्टर आशियाबाद आणि तहसीलदार शिरपूर आणि बांधकाम विभाग चंद्रपूर यांची एक कंबाईन मीटिंग आदिलाबाद मध्ये झाली होती। त्या मीटिंग मध्ये मी सुद्धा होतो। त्या मीटिंग मध्ये दोन्ही राज्याशी जे रस्ता जोडणार आहे त्या रस्त्याबद्दल मीटिंग झाली, त्याची परवानगी मिळाली आणि तेलंगणा जिल्हाधिकारी यांनी पोरसा ब्रिज ते बॉर्डर ते 2 किलोमीटर हद्दीचं भूसंपादनासाठी महाराष्ट्र सरकारकडून पैसे सुद्धा मागितले आणि भूसंपादनासाठी तेलंगणाच्या जमिनीसाठी महाराष्ट्र सरकारने पैसा सुद्धा दिला। 2008 पासून तर आजपर्यंत हा रस्ता सुरळीत होता, पण आज 2 महिन्यामध्ये तेलंगणाच्या पोलीस आणि प्रशासनाने हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे। हे कमान दिसत आहे। हे कमान सुद्धा ही होती की त्या कमान मध्ये हैदराबाद एवढे किलोमीटर, कागजनगर एवढे किलोमीटर, शिरपूर एवढे किलोमीटर, मंचिराल एवढे किलोमीटर याची एक हद्द 12 लाख रुपये खर्च करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बनवली होती। तेलंगणाच्या पोलिसांनी हे सगळं तोडून नाश करून आज इथून एक रुग्णवाहिका सुद्धा जाऊ शकत नाही आणि रुग्णवाहिकेसाठी सुद्धा आज खूप मोठा प्रश्न। 2 महिन्यामध्ये माझं तर मत आहे कमीत कमी 20 पेशंट ह्या अडचणीमुळे 20 तरी लोकांचा मृत्यू झाला। मी त्याचा स्वतः साक्षीदार आहोत आणि आज रुग्णवाहिका आली तर थोडा व्हिडिओ फिरवा, त्या शेतामधून असा काढला जातो। उद्या जर शेताचं उत्पन्न घ्यायला लागले तर हे रुग्ण जाणार कुठे? छत्तीसगड, रायपूर, महाराष्ट्र आणि इतर राज्याशी जोडणारा हा राज्यमार्ग आहे। HS 369 हा राज्यमार्गाचा नंबर आहे आणि तेलंगणा पोलिसांनी कुठलाही विचार न करता आज जनतेचं खरोखरच शोषण करत आहे, जनतेचा जीव घेत आहे। मी 2006 पासून या रोड मध्ये चुना टाकण्यापासून तर दोरी पकडण्यापर्यंत मी 20 वर्षामध्ये हे काम केलेलं आहे, पण एवढं वाईट दुर्भाग्य या तेलंगणावाल्यांनी जनतेशी करत आहे हे न पटणारी गोष्ट आहे। त्याच्यामुळे तेलंगणा गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट याची दखल घेऊन आज हा रस्ता सुरळीत करावा। अगर जर न केल्यास मी हैदराबाद हायकोर्टामध्ये तेलंगणा सरकार विरुद्ध याचिका दाखल करणार आहोत।